काँग्रेस कार्यालयामध्ये घुसून राष्ट्रवादीचं आंदोलन, महिलांचा अपमान करणं ही काँग्रेसची भूमिका। काँग्रेस जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करते। काँग्रेसच्या गुंगीगुडिया वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक। गुंगीगुडिया ही काय शिवी आहे का? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा राष्ट्रवादीला सवाल। गुंड असलेला नेता पत्रकारांना गप्प करतो। धनंजय मुंडे यांच्यावरही सपकाळांचा निशाणा। गुंगीगुडिया म्हणत सुनेत्रा पवारांवरती काँग्रेसची टीका। बीडमधील एका व्हिडिओतून राजकारण पेटलं। माध्यमांना धनंजय मुंडेंनी थांबवल्यावरून वाद। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अनिल देशमुखांवरती खटला चालणार। खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी। माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांनी केले होते आरोप। सावजी खाल्ल्यास 1 महिना आजारी पडेल। तुकाराम मुंढेंच्या विधानावरून वादाला फोडणी। सावजी हॉटेल चालकांचा आक्षेप। E20च्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल आक्रमक। आपचा नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या। बीएमसीच्या वार्ड ऑफिस समोर कंत्राटदार भिडले। टेंडरवरून दोघांमध्ये झाली हाणामारी, तर एकमेकांवरती चाकून हल्ला। दोघेही गंभीर जखमी। तामिळनाडूमध्ये विरोधी पक्षनेते उदयनिधींना अटक। मुख्यमंत्र्यांच्या मैत्रिणीवरती अश्लील कमेंट केल्याचा ठपका। बीएमसीच्या वॉर्ड ऑफिसर समोर कंत्राटदारांमध्ये हाणामारी। टेंडरवरून एकमेकांवरती चाकू हल्ला। दोघेही गंभीर जखमी। गृहमंत्री अमित शहांवरून राज्यसभेमध्ये गदारोळ। सभागृहाबाहेरही विरोधकांचा ठिय्या। शहांनी सभागृहात हजर राहण्याची केली मागणी। भंडारा तालुक्यात अंबाडी गावामध्ये रानडुकरांचा हल्ला। चहाच्या टपरीवरती बसलेले घाबरून पळाले। भिवंडीमधल्या कामवारी नदीमध्ये वाहून गेलेली मिनी बस सापडली। पुराचं पाणी ओसरायला सुरुवात। अमळनेरमध्ये बाजार समितीमध्ये पावसानं 15 ते 16 हजार क्विंटल अन्नधान्याचं केलं नुकसान। महसूल विभागाकडून पंचनामा सुरू। तापी नदीच्या बॅकवॉटरमुळे धुळे जिल्ह्यातील शेकडो एकर पिकं पाण्याखाली। शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट। राज्यातल्या 3000पेक्षा जास्त धरणांमध्ये 68% पाणी साठा। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये साठा कमी। कोकण पुणे विभागामध्ये दमदार साठा। बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये बिबट्याची थरारक शिकार। झाडावरती चढलेला बिबट्या कॅमेरामध्ये कैद। गोंदियामध्ये तिरोड्यात बिबट्याचा शेतकऱ्यावरती हल्ला। हल्ल्यानंतर बिबट्या झाडावर चढला। कोल्हापूरच्या शिरढोण ग्रामसभेमध्ये प्रचंड गोंधळ। दारूबंदीसाठी महिला आक्रमक। प्रशासन धारेवर। भंडारा जिल्ह्यामध्ये सोरणा गावामध्ये एकही शिक्षक नाही। झेडपी मध्येच शाळा भरली। विद्यार्थ्यांचं आंदोलन। आरोपींची धिंड पुणे पोलिसांच्या अंगलट। राज्य मानवाधिकार आयोगाची नोटीस। पुणे पोलिसांच्या कारवाईवर आयोगाचे ताशेरे। गेल्या 4 दिवसांमध्ये नाशिकमध्ये 2568 खड्डे बुजवल्याचा दावा। 5 जणांचे बळी गेल्यानंतर महापालिकेला जाग। कर्जमाफीचा पहिला हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7000 कोटींचं वितरण होणार। पहिल्या टप्प्यामध्ये 16 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ। पद्मश्री DY पाटील यांचं निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। शिक्षण सम्राट काळाच्या पडद्याआड।